हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर बघा, आज आम्ही घरगुती पद्धतीने पनीर बनवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी पनीर कसे बनवते ते. तर बघा इकडे गॅस आहे, गॅसवरती तवा आहे, तव्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे, त्याच्यावरून एक परात ठेवला आहे, परातीमध्ये दूध ओतून अशा पद्धतीने ठेवलं आहे. तर आता ह्या दुधाची पूर्णपणे पनीर घट्ट असं पनीर होईपर्यंत हे असंच गॅसवरती बारीक गॅसवरती राहून देणार आहे. त्यानंतर बघा डायरेक्टली पनीर झाल्यानंतर दाखवते. आणि तर बघा अशा पद्धतीने पनीर बनवून तयार आहे. गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवायचं मीडियम. तर बघा अशा पद्धतीने एक पनीर तयार झाला आहे. तर या पनीरच्या आता मी वड्या बनवून घेणार आहे कट करून. हाय फ्रेंड्स, तर बघा अशा पद्धतीने मी वड्या बनवून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने परफेक्टली कट केल्या आहेत वड्या. तर आता या वड्यांची बनवणार आहे मी पनीर भाजीची पण रेसिपी दाखवेल. पण इकडे गावाकडे सर्व वस्तू काय भेटणार नाही भाजी बनवण्यासाठी. जेवढे असेल त्याच्यात ऍडजस्ट करणार आहे. तर बघा आता मी पनीरची भाजी बनवणार आहे आणि गोड भात पण बनवणार आहे दुधापासून. तर चला बनवून झाल्यानंतर दाखवते किंवा बनवताना रेसिपी दाखवते. हाय फ्रेंड्स, तर बघा या आहेत माझ्या आजोबांच्या बहीण आणि आजी पण आल्या होत्या माहेरी. तर बघा आजीने आम्हा सर्वांसाठी वडापाव आणले होते. तर आम्ही सर्वांनी मिळून एक एक वडापाव खाल्ला आणि त्यानंतर आजीला जायचं होतं. तर सर्व काही माझी आई आणि माझी आजी पूर्ण काही आजीला काय हवं नको ते पॅकिंग करून देत होत्या बघा. तर माझ्या आजोबांची बहीण म्हणजे माझ्या आजीची नणंद. तर बघा अशी जुनी पिढी परत यापुढे बघायला भेटणार नाही. मला तरी वाटते ही लास्टची पिढी असेल, एवढं म्हणजे प्रेमाने सगळं काही सांभाळून करणारे. तर बघा आता जायचं आहे आजीला आणि आजीची चालली आहे आवरावर. भावड्या नको जाऊ. तुम्ही बसा, मी वाटते वाळू आणणार पुन्हा येत ना. म्हणतो मी येईल तुला कसं काय नाही. आता मी नाही पडत पाय. बसा पटकन. चपला घाला पाय चपला घाला. तुम्ही बसा बरं. आणि त्याला ते थांबवून नका देऊ बरं का. मला द्यायला येऊन दे. मला द्यायला चांगलं आलं पाहिजे. काय मग ते याचं नको द्यायला का वड्यापाव बरं किती झाले. तर बघा आजीची मस्करी करत होते. आज तू पण गेली वहिनी. बाय बाय. अजून कुठं कुठं गेलं मारतो ऐकू येत की नाही. तिकडे डोक्यावर मला कोण दिसलं नाही काय. हाय फ्रेंड्स, आज माझ्या मम्मीने केली आहे शेवती. तर चला तुम्हाला मी दाखवते शेवती आणि बनवून पण दाखवते बघा. तर बघा इकडे दोन काय साजा करायची बाबा काय सकाळी काय वेळा बार
मग मी सिंधवाडीला होतो तेव्हा आलं तर मला बोलायला सिंधवाडीला आपले कीर्तन चालू होती दाखवा नाही नंतर ना दाखव ना माझं नीट होऊ दे बाई बंद कर हा 20 रुपये म्हणजे का तुमच्याकडे किती टाक तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने शेवटी बनवून तयार झाली होती. त्यानंतर आम्ही आलो होतो जेवायला, बाहेर बसलो होतो कारण घरामध्ये खूप म्हणजे खूप गरम होत होतं आणि त्यातल्या त्यात गेली लाईट पण, त्यामुळे व्हिडिओमध्ये पण काही दिसेना, त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही शेवटी बनवून झाल्यानंतर. तर चला आता बसलो आहेत आम्ही जेवायला, तर या जेवण करायला सर्वजण. शेवटी कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा.